नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण चौथी स्कॉलरशिपचा स्वाध्याय क्रमांक 11.1 पाहणार आहोत. याच्यातला आपला पहिला प्रश्न आहे 541 गुणिले 4. याचा गुणाकार करूत आपण. गुणाकार करताना 4 1 4, 4 चोक 16. हे 16 असे लिहितो. 16 लास्टचे जे शेवटचे 6 आहेत ते इथे लिहायचे. एक हातच्या इथं द्यायचा, इथं द्यायचा. 4 पंचे 20, 20 मध्ये 1 मिळवला, 20 मध्ये हा 1 मिळवायचा आपल्याला, 20 मध्ये 1 मिळवला, 21 होतात ते इथे लिहायचे. मग 2164 उत्तर आलं. 2164 आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटून जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला 3 1 7 8 9 गुणिले 0. आता 0 न आपण 9 ला गुणलं तर उत्तर 0च येणार. 0 न 8 ला गुणलं तरी उत्तर 0च येणार. 0 न 7 ला गुणलं तरी उत्तर 0च येणार. 0 न 1 ला गुणलं तरी 0च येणार. 0 न 3 ला गुणलं तरी 0 येणार. म्हणजे 0 न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येते. आता हे 5 0 असो किंवा 1 0 असो काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता इथे दिले आपल्याला पुढीलपैकी कोणती संख्या 48 व 36 या दोन संख्येचा गुणाकार आहे. 48 चा आणि 36 या दोन्ही संख्येचा गुणाकार आहे. आपण याचा गुणाकार करू. 48 आणि 36 या दोन संख्येचा गुणाकार. 8 सख 48, 4, 6 चोक 24 आणि 4, 24 मध्ये 4 मिळवले 28 येतील. प्लस वाला 0 बरोबर याच्या खाली द्यायचा आहे. ठीक आहे, या संख्येच्या खाली. 3 न 8 ला गुणलं, 3 8 24, 7 2, 3 चोक 12 आणि 2 13 14, 14 आपण इथे लिहून टाकू. आता आपण काय करू, ह्या सर्वांची बेरीज करू. 8 आणि 4 12, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि हे 1 ला 1, 1728 उत्तर येईल. 1728 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे 20 गुणिले 46 गुणिले 20 व 96 गुणिले 20 या गुणाकारामधील फरक विचारला आपल्याला. फरक विचारला, आपण काय करू तर गुणाकार डायरेक्ट करू आणि फरक पाहू शकतो, किंवा एक शॉर्टकट ट्रिक सांगतो मी, त्याच्यानुसार पण तुम्ही उत्तर करू शकता. इथे आपल्याला काय करायचं, पहिले मी नॉर्मली गुणाकार करेल. 46 गुणिले 20 करेल, कारण छोट्या छोट्या संख्या आहे. 0 0 0 न गुणलं तर 0 चे. साई दोन्ही बे सक 12, हातचाला 1, बे चोक 8 आणि 1 9, यांच्या गुणाकाराला 920. आणि इथे 96 गुणिले 20. ठीक आहे, मी शॉर्टकट पण ट्रिक सांगेल याची, लवकरात लवकर उत्तर येईल असं. इथे 0 आलं, इथं 0, बे सख 12, हातचाला 1, 18 आणि 19, याचा गुणाकार एवढा आला, याचा गुणाकार एवढा. विद्यार्थी मित्रांनो, फरक म्हणलं तर वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. मग इथे फरक विचारलेला आहे म्हणजे वजाबाकी कराल. मग मी 1920 मधून हे 920 वजा करू. 0 0 0 1, मग उत्तर येणार आहे 1000. 1000 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. आता ज्याप्रमाणे मी सांगितलं तुम्हाला की याच्या शॉर्टकट ट्रिक्स मध्ये पण आपल्याला उत्तर काढता येते. आता ह्या दोघातला फरक पाहायचा. इथे पण 20 आहे, इथे पण 20 आहे की नाही? इथं पण 20 आहे, इथं पण 20 आहे. मग ज्या एकसारख्या संख्या आहेत त्या नाही गुणाकार घ्यायचा. बाकीचे 96 आणि 46 या दोन संख्या आहे. फरक विचारला तर वजाबाकी करायची. आधी बेरीज विचारला तर बेरीज करायची. फरक विचारला वजाबाकी करतो. 96 आहे ना, 0 आणि 5. ठीक आहे, मग ह्या दोघाचा फरक आला आपल्याला 50चा फरक आला. 50 ला 20 न गुणायचं. 2 पंचे 10,
आणि 1 0 1 0 किती 0 झाले 2 0 किंवा नॉर्मल तुम्ही गुणाकार केलं तरी चालेल. त्याचं उत्तर 1000 येतं. 1000 पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दोन संख्येच्या एकक स्थानी समान अंक आहे. समान अंक आहे दोन्ही संख्येच्या एकक स्थानी म्हणजे पहा, एकक म्हणजे आपला शेवटचा अंक. ही एकक संख्या असते, दशक, शतक, हजार. एकक म्हणजे हा शेवटचा अंक. दोन्ही एकक स्थानी समान अंक आहे. म्हणजे इथे जो आहे दोन संख्येच्या एकक स्थानी एक सेमच अंक आहे. त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी 9 हा अंक असल्यास त्या दोन संख्येचा एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक असेल? आता यांच्या दोन संख्या घेतल्या आपण, समजा 54 घेतल्या, तर यांच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा जो अंक आहे तो काय येतोय 9 येतो. मग अशी संख्या कोणती असणार आहे? इथं किती येणार 4 चोक 16, म्हणजे लास्टला आपल्याला 6 यायला तिथं आहे की नाही. जर आपण इथे शेवटी 6 घेतले, दोन अंकी संख्या कोणती घ्या, 76 76 तरी घेतले, ठीक आहे. 6 6 36, इथे 6 यायले, 7 घेतले आपण है ना. कोणती पण संख्या घ्या तुम्ही, असं काही हरकत नाही की ही संख्या घ्यायची. 57 आणि लास्टला 27 जरी घेतले, शेवटी आपल्याला सेम अंक पाहिजे. आणि याचा जर गुणाकार केला 7 7 49, हे की नाही, तर लास्टला 9 अंक यायला का हो. आपण त्याच्या जागी दुसरा जरी संख्या घेतला 67 87, 7 7 49, शेवटी आपल्याला 9च येणार आहे. ठीक आहे, एकक स्थानी. तर आपलं मग उत्तर आहे ते 9. 8 8 8 जर घेतले शेवटी 8 8 64, लास्टला 4 येणार. 9 जर घेतले 9 9 81, लास्टला 1 येणार. फक्त 7 असेल, ह्या पर्यायापैकी फक्त 7 असेल तर शेवटी 9 यायला. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे आपला, अल्लादने जो गुण मानला तो आर्यनने गुणक म्हणून घेतला, गुण्य मानला. तसेच आर्यनने जो गुण्य मानला तो अल्लादने गुणक म्हणून घेतला, तर दोघांच्या गुणाकारात कितीचा फरक पडला? तर इथे मी सांगून ठेवतो विद्यार्थी मित्रांनो, जर गुण्य आणि गुणक ह्या दोघांमध्ये जर गुणाकार केला, खालची संख्या वरी, वरची संख्या खाली जरी झाली तर काही फरक पडत नाही. समजा मी काय करायचं होतं, 57 गुणिले 25 करायचं होतं, पण 25 गुणिले 57 जरी केला तरी याचा याचा पण गुणाकार आणि याचा गुणाकार एकसारखाच येणार आहे. त्याच्यात काहीही फरक पडत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर एक फरक पडणार नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 309 गुणिले 14 करायचा आहे. 309 गुणिले 14, 9 चोक 36, 7 3, 0 3 जसाला तसे, 3 चोक 12, 9, 1 न 0 ला गुणलं, 1 न 3 ला गुणलं 3, 6 2 हातचाला 1 3 आणि इथे 4 येईल, म्हणजे 4326 उत्तर येईल. 4326 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल उत्तर. पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे, आपल्याला असा विचारलेला आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला हे सर्वांचे गुणाकार करून पाहावं लागतील विद्यार्थी मित्रांनो. तर आपण गुणाकार करू तिथे. जर आपण पाहिलं, मी चारही गुणाकार केले, ठीक आहे, इथे चारही, तर इथं गुणाकार 2400 येईल, इथं 9400 येईल, इथं 2800 येईल, पण इथं 2800 पर्यायामध्ये येत नाही. इथं 3700 उत्तर हवं होतं, त्याच्यामुळे उत्तर हे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, हे चुकीचं झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पुढचा प्रश्न आहे 4 शतक. शतक म्हणजे 400 आणि 6 दशक. दशक म्हणजे 60. 6 दशक म्हणजे 60. 4 शतक म्हणजे 400. या दोघांचा गुणाकार करायचा. 0 न गुणाकार केला तर 0च येणार आहे. 0 0 6 चोक 24, उत्तर येणार आहे 24,000. आता हे 24,000 झालेलं आहे ना, हजार म्हणजे 24,000 म्हणजे 1000 म्हणजे 3 शून्य द्यायचे. मग हे 24,000 उत्तर झालेलं आहे, हे उत्तर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता गुणाकार या गुणाकारा एवढा आहे?
म्हणजे हा गुणाकार करायचा, ठीक आहे, आणि ह्या गुणाकारा एवढा दुसरा कोणता गुणाकार आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर इथे जर आपण गुणाकार केला याचा 234 गुणिले 50, तर याचा गुणाकार येतो आपल्याला 0 असा करून घेऊत आपण. 234 गुणिले 50, 0 0 0, 5 चोक 20, 15 2 17, 10 आणि 11. ठीक आहे. 11,700, याचं उत्तर हे 11,700. ठीक आहे. एवढा गुणाकार अजून कशाचा येणार आहे? जर इथे पाहिलं 117 गुणिले 500, 0 0 0 1 0 0 0 0 2 0, 7 5 35, 7 3, 5 1 5 आणि 3 8, 5 1 5. तर हे गुणाकार आणि हा गुणाकार एकसारखा नाही येते. पुढचा गुणाकार पाहू. 117 गुणिले 100, 0 0 0 0 0 0, 1 न गुणाकार केला जसा तसा इथे पण 0 द्यावं लागेल, इथे 7 इथे 0 0 7 1 1. मग हा शेवटचा गुणाकार आहे 1 1 7 0 0, तर हा एवढाच आहे, सेम गुणाकार आला, त्याच्यामुळे उत्तर याचा पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 16 दशक 5 शतक यांचा गुणाकार. 16 दशक म्हणलं तर एकच शून्य लावायचं, 5 शतक म्हणलं तर 2 शून्य लावायचं, शतक म्हणलं तर 2 शून्य लावायचं, दशक म्हणलं तर एकच शून्य लावायचा. याचा गुणाकार 0 ने गुणाकार केला 0 0 0 येणार, इथे प्लस वाला 0 लिहायचा, अजून 0 ने गुणाकार करायचा, 0 0 0 लिहावं लागेल. आता 5 न गुणाकार करायचा, 5 इथे 2 शून्य द्यायचे आपल्याला, 0 येईल, 5 सक 30 ला 0 हात चालले 3, 5 1 5 आणि 3 8, 0 0 0 0 8. याचं उत्तर आलं आपल्याला 80,000 उत्तर आलेलं आहे. 80,000 आपल्याला, हे 80,000 बरोबर आहे. आणि 800 शतक म्हणलं तर 2 शून्य लावायचे, हे पण 80,000 झाले. आणि 8,000 दशक म्हणलं तर 1 शून्य लावायचं, हे पण 80,000 झाले. म्हणजे याच्यातले सर्व पर्याय बरोबर आहे आपल्याला, हे सर्व पर्यायच 80,000 आहे. चला पुढचा प्रश्न. आता इकडे पण पहा 529 आहे, इथं पण 529 आहे. ठीक आहे. मग याच्यातले 529 वेगळे करायचे विद्यार्थी मित्रांनो, आणि 3 आणि 7चा बेरीज करायची, 3 अधिक 7ची बेरीज करायची, किंवा नॉर्मल गुणाकार करा. ठीक आहे. तर याचा गुणाकार येईल, यांचा बेरीज येईल तुम्हाला 10 येईल. ठीक आहे, गुणिले 529 यांचा गुणाकार करायचा. पहा इथे डायरेक्टच दिलेला आहे, तुम्हाला जास्त गुणाकार करायची गरज नाही आहे, शॉर्टकट मध्ये विचारलेलं आहे. याच्या पुढं जर करायचं असलं दुसरं, इथं हा पर्याय नसला असता तर आपण 529 गुणिले 10 केला असता, हे की नाही. आणि हा गुणाकार हा च्या सारखा आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 11.1 पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.